हरिओम. आज बुधवार 12 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला जे सांगणार आहेत ते बद्ध आणि मुक्त यातला फरक ऐकूया. बद्ध हे जगाचे असतात, मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांची चौकशी करताना त्याची उपासना कोणती, गुरु कोण हे पाहतात. त्याच्या आईबापांची नाही चौकशी करत. संतांना देहाची आठवण नसते. ते आपला देहाभिमान मी पण भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचं प्रेम कमी होणं म्हणजे मुक्त दशेच्या मार्गाला लागणं. मी भगवंताचा म्हटलं की बद्धपणा संपला. आणि बद्ध आहोत हे तरी आपणच बद्ध आहोत अशी भावना करून घेतली म्हणून आपण मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना सर्व इंद्रिय मिळून होणारा देह मी आहे असं म्हणतो. आणि त्यामुळे देहाला जे सुख दुःख होतं ते आपल्याला झालं असं म्हणतो. आत्मा हा स्वतः त्यापासून अलिप्त असतो, परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो. म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र माझा हात दुखवला किंवा माझ्या पोटात दुखतं असं म्हणतोच की नाही. म्हणजे प्रत्येक अवयव माझा म्हणणारा कुठेतरी वेगळा आहे हे खरं. आपल्याला ते बरोबर समजत नाही. इतकंच मीपणा हा आपल्यात इतका मांडलेला असतो की आपलं मन विषयाच्या आनंदात रंगतं, म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो खरं. परंतु विषय जिथे खोटे तिथे मन रंगू नाही ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच. आपण दुसऱ्यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुख दुःख होतं. म्हणून आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असं समजून वागावं. आणि हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ती करायला पाहिजे. भक्तीला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच, आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ती होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असं समजून वागावं. जे जे होईल ते त्याची इच्छा म्हणून झाले असं समजून वागू लागलो म्हणजे काय होईल, आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. आणि मग याकरता काही तप याग वगैरे करावे लागत नाहीत. संसार सोडून वनातही जावं लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही. जे घडते आहे ते मी केले हा मीपणा टाकून मी देवाचा आहे असं म्हणून, आणि जे होईल त्यात आनंद मानून राहू. म्हणजे काय होईल, मीपणा सुटत जाईल. आणि हे मी केलं नाही परमात्म्याच्या इच्छेने झालं अशा मानल्यामुळे मीपणा तिथं कुठं राहणार. ज्याप्रमाणे मनाने मी देहाच आहे अशी समजूत झाल्याने आपण देहरूप बनलो, त्याचप्रमाणे मनाने मी भगवंताचा आहे असं म्हणत गेल्याने आपण भगवत रूप बनून जाऊया. हरिओम. हरिओम तत्सत.